रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. होऊन जाऊ. ठीक आहे. आता बरोबर करू आपण. हात वर करा सगळे. डॉक्टर साहेब कुठं आहे? इथं बसा. आता उभं राहू नका तुम्ही. अजून 5 वर्ष आपल्याला काही काम नाही. सर्व इकडचे तिकडचे मजा करायची आपल्याला. कीर्तन महाराष्ट्रभर होतात, पण हे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार बाप ज्ञानेश्वर हे नाही कुठं. बस असं नाही. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. जे आळंदीला येतात ते देवाला आवडतात. म्हणून निळा म्हणे जाणून संतन येती धावत प्रतिवर्ती. प्रतिवर्षी हात वर करा. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई एक हात वर, एक ताळ बंद ठेवा, एक हात वर करा, एक शाबास, एक एका तालात, एक पलीकडचे. शूटिंग वाले संधी सोडू नका. हे टाटा बिर्लाल नाही आनंद. आसुक सोहळा स्वर्गी नाही, आसुक सोहळा स्वर्गी नाही, आसुक सोहळा स्वर्गी नाही, आसुक सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना बेलो, विठ्ठल विठ्ठल मना बेलो, विठ्ठल विठ्ठल मना बेलो, विठ्ठल विठ्ठल मना. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडलिक वरद हरी पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जो
जेथे जावे तेथे कपाळा सरीसे लाभतो विशेष संता संगे लाभतो विशेष संता संगे पूर्व पुण्याचा होती सानुकूल पूर्व पुण्याचा होती सानुकूल पूर्व पुण्याचा होती सानुकूल अंतराय मूळ नुपाच तेथे अंतराय जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. अरे मर्यादा आहे. जिथे जावे तिथे कपाळ सरीशी लाभ होतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ हा प्रश्न महादेवाला विचारला पार्वती आईनं. आता थोडक्यात कुराडे पाटील, जगातलं एक नंबरचं दुःख कोणतं आणि एक नंबरचं सुख कोणतं हा प्रश्न पार्वतीचा शंकरजीला आहे. आणि मग शंकरजींनी उत्तर दिलं, नाही दरिद्र सम दुःख जगमाही संत मिलन सम सुख जग नाही. हे लक्षात घ्या. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते. त्याच्यातही साहेब श्रीमंती उपभोगून जर दरिद्री झाला, दरिद्री भोगलेला श्रीमंत झाला काही नाही, पण श्रीमंती भोगली तो जर दरिद्री झाला आणि त्याच्यावर जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागायची जर वेळ आली तर लोक बोटं दाखवतात. माहिती आहे का कोण आहे? कोण आहे? अमुक गावचं पाटील. ते पाटील आणि त्याच्या दारात 10 भिकारी रोज जगायचे. तेच पाटील 6 महिने झाले आमच्या गावात येतं दारात उभं राहून म्हणतं, काकी आहे का शिळी पाकी? हे ऐकल्यावर पाटलाला वाटतं आता उद्या पीठ मागायला यायचं नाही, कोणाला रोगोर मागायचं, उसात जाऊन मरून जायचं. का? नाही दरिद्र सम दुःख जगमाही. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते आणि संताच्या मिलनासारखं सुख नाही. नाही दरिद्र सम दुःख जगमाही संत मिलन सम सुख जग नाही. मग दुसरा प्रश्न, मग संत भेटतात कशाने? त्याचं उत्तर दिलं, पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल 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 पूर्वीचा पुण्याचा संचय असेल तर पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. ते भाषांतरच इथे आहे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ निपजित येते. मग आम्ही ज्याला अदृष्ट म्हणतो, प्रारब्ध म्हणतो, नसीब म्हणतो, भाग्य म्हणतो, हे भाग्य नाही. भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. भाग्य तरी नोय धन कुठदारा भाग्य तरी नोय धन कुठदारा भाग्य धरी होय धन पुत्रदार भाग्य धरी होय धन पुत्रदार निकट वाच बरा संता पाय निकट वाच बरा संता पाय पूर्व पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होती सानुकूल वाजरा
पण खरं भाग्य नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, शाश्वत भाग्य नाही. म्हणून हे तिन्ही ठिकाणी लावायचं. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र, आणि भाग्य तरी नोहे दारा. कारण शेवटच्या दिवशी याचा काही उपयोग नाही. शेवटी एवढंच आपल्यासोबत येणार आहे जे तुम्ही आता 7 ते 9 बसलेलं आहे. माझं खोटं असेल तर घरी गेल्यावर मरून पहा. काय ठेवत नाही, असे नाटकं करतात रडणारे. तुम्हाला खरं समाजाचं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही तुम्हाला ते त्या दिवशी चांगलं बोलतं. प्रेत यात्रेत माणूस होता, राव हिरा होता. त्याचं आपलं नाही जमलं जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं आणि तुला खरं चालत नव्हतं म्हणून तो जमत नव्हतं. ते प्रेत यात्रेत बोलतं. बरोबर नाटक करणारा ते म्हातारं मेलन बिग बाय. बरं का रोहिदास, बिग बाय आली 5 ग्रामची रे कानात. म्हातारं काढलं. म्हातारीच्या लक्षात आलं, म्हणलं हे मरता मरता 40,000चं वाटोळे करून चाललं. 10व्याचा खर्च उरकल तेवढ्यात म्हातारीला काढता येईना, जाऊ देता येईना. म्हातारीनं डोकं चालवलं, आपण तर काढायची नाही पण याच्यासोबत जाऊ द्यायची. बरं का कुऱ्हाडे पाटील. म्हातारी प्रेत न्हायला काढल्यावर आली आणि पावलं धरून रडू लागली. हे नीट आहे का धाराशिवकर? पावलं. आणि तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोकांचं लक्ष पावलाकडे गेलं. तिच्याही लक्ष आलं की रडण्याकडे लक्ष आलं माझं. मग वर्णन वर सुरू झालं. रोहिदास टेरेकाठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक वर बघू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं ना, बिग बाईत आहे तिकडून चाललं ते. बालचंद्र पाटील मग कमरेवर चांदीच्या हा करगोट्याशिवाय बांधला नाही. मग वर्णनवर आलं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. मग गळ्यावर साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाव घालायचं लक्ष गेलं. राव बिग बाहेर आली, काढा तेवढी. कुशने घेती काढोनिया, कुशने घेती काढोनिया, घेती काढोनिया, कुशने घेती काढोनिया. जमाची हाती बांधोनिया देती, जमाची हाती बांधोनिया, कुशने घेती काढोनिया, काढोनिया, कुशने घेती काढोनिया, घेती काढोनिया, घेती काढोनिया. यमाचे हाती बांधोनिया देतील, भूषणही घेती काढोनिया. म्हणून ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, अंधेरे में छाया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हं? बस हे इथंच राहतं. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र. का ते फक्त 25 फुटावून फिरतं, चटका लागू नये मडकं फिरवायला. भाग्य तरी नोहे दारा, देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळत तसे स्मशानी, अग्नि सवे एकला. आराम के है सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग भाग्य निकटवाज बरा संता पायी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी, याला म्हणतात भाग्य. निकटवास बरा संता पायी. म्हणून आहे थोडी वेळ आहे अजून आपल्याला. डॉक्टर साहेब कुठे गेले? आहे थोडं घेतोच 10 मिनिट. चालेल का? पुढे बसणारे नाही, बरेच उठून गेले म्हणून म्हटलं. ते बुंदीन ते जिलेबी तेच गेले. अरे तर जन्मभर चाललं भाऊ. असन वसन दारा सूत, असन वसन दारा सूत, पापियों के घर होय. हे लक्षात घ्या. हे तर पाप्याच्याही घरी आपल्यापेक्षा जास्त आहे. हा, त्यांना पैसे मोजता येत नाही इतके त्यांच्या घरी आहे. असन वसन दारा सूत, पापियन के घर होय. संत समागम हरिभजन,
तुलसी दुर्लभ होय म्हणून निकटवास बरा संता पायी. निकटवास बरा संता पाये. जमला आता बरं का रोहिदास, जमला आता हा. निकटवास बरा इथपर्यंत आलो आपण. निकटवास बरा संताबाई. बालचंद्र पाटील इथपर्यंत आलो, थोडं राहिलं आता. ते कबीर महाराज 5-7 मिनिटं लागतील हा. कबीर महाराज आपल्या पंढरपूरला यायचे विठ्ठलनाथाच्या दर्शनाला. काय वारकऱ्यासोबत परिचय झालेला वगैरे वगैरे वगैरे. आले तर काशीला या आपल्या घरी सहज बोलले. 10 वारकरी आपले यात्रेच्या निमित्तानं काशीला गेले. 2 दिवसाचे उपवासी आहे. म्हणले का रे 2 दिवस झाले अन्नाचा कण नाही. एखादा अरे हे काशी आहे ना रे, इथला बाबा येतो ना पंढरपूरला कबीरजी, त्यांच्या घरी जाऊ जेवणाची सोय होईल. आणि म्हणून कबीराचे घरी आले संतजन. नामदेव महाराज लिहितात तसं वाचून दाखवतो. रात्र झाली जान प्रहर एक, म्हणजे रात्रीचे 9 वाजले कुऱ्हाडे पाटील. तेव्हा आले वारकरी. उठोणी कबीर संतान मन केले, पैसावया दिले तृणासन. गवताचं आसन बसायला 10 वारकऱ्याला आणि कबीरजी आत आले. हे पांडुरंगाचे भक्त आपल्या घरी आले. आता 9 वाजले. कांतेसी म्हणत संत उपवासी. उपवासी आहे. आपण गृहस्थाश्रमी आहो, त्यांना जेवू घालायचं आहे. बायको म्हणाली ते 2 दिवसाचे उपवासी आहे, पण आपण 3 दिवसापासून पाणी पिऊ नये. मग किती वाजले आता? आता 9ला 3-4 मिनिट कमी आहे. ऐशा समयासी वाणी तो निद्रिस्त. कबीरजीची पत्नी म्हणली आपल्या गावचा दुकानदार 8:30ला झोपतो. काशीचा दुकानदार झोपला असेल, मग चला जाऊ तेथं चोरी लागे. हे पती पत्नीचा संवाद साहेब मुलाने ऐकला. पुढे आला, बाबा आईला घरी थांबू द्या, चोरीला मी येतो. पिता पुत्र निघाले. भिंत फोडली. कमाल आत आला. दुकानदार झोपलेला आहे. नामदेव महाराज लिहितात पुढे त्या देखील या द्रव्याची या राशी नये उपयोगासी आमोची या. द्रव्याचे ढीग बघितले पण संताच्या लेकरांना हात लावला नाही. अजून पुढे पुढे ते देखिले डाळ आणि पीठ. आनंदलं मोठं मन त्याच. मग काय महिनाभर पुरेल एवढं? संताच्या पुरती सामुग्री घेतली, मोठ ते बांधिली वरी तेने. आज 10 वारकरी जेवतील एवढं डाळ पिठाचं गाठोडं घेतलं. आणि बाप पलीकडे अंधारात उभा आहे त्या फुटक्या भिंतीतून. बाबा शाबास रे बाळा, लाज राखली रे देवानं, वारकरी जेवतील, ये बाहेर. थांबा बाबा. भिंत फोडली. दुकानदार झोपला. द्रव्याचे ढीगच्या ढीग पडले. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोर घेतील बाबा. मग काय करतो? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो. मी दुकानदाराला जाग करून येतो बाबा. मुलगा आत आला. हो दे रे, थोडं राहिलं. अरे उठ, भिंत फुटलेली आहे. दुकानदार घाबरून जागा झाला आणि कमालाला चोर समजून मागे लागला. तव वाणी याने केला से गलबला, चोर धरी येला धावा धावा. तोपर्यंत कमाल भिंतीतून पलीकडे बापाच्या हाती मुंडका आलं. पाय धरले दुकानदार आणि आडवा सापडला मुलगा. आणि मग तो कमाल बापाला म्हणतो, बाबा ताकद लावून जर ओढलं ना मला तर मुंडक्याहून ओळखल काशीचे लोक हे पोर कबीराचं आहे. रात्रीच्या चोऱ्या करतं आणि सकाळी याचा बाप वारकऱ्याला पंक्ती घालतो. तुम्ही पाया पडून या जन्मी मेला तरी साधू संत आपल्या घरी चोरीचं खायला येणार नाही. मग काय करू बेटा? थोडंसं निर्दयी व्हा बाबा, कठोर व्हा. मला मुलगा झालाच नव्हता म्हणा आणि माझं मुंडकं तोडा बाबा. आणि मुंडकं घरी घेऊन जा, याला ओढू द्या, म्हणजे आता ओळखणार नाही तो. आता ताता तुम्ही कापा माझे सिर.
मुलगा सांगतो, नका पिता सिर होईल फजिती आणि घरासी न येती संत कोणी. बापानं मुंडकं कापलं. नामदेव महाराज लिहितात. घरी आणलं. तिकडे चोर धरियेला धावा धावा सगळे आले. चकित झाले रोहिदास ते चोर पाहून. का रुंड आहे ते त्यासी नाही सिर, करीती आश्चर्य म्हणा माझी. श्रुत केली वार्ता गावच्या राजाला, म्हणे या चोराला सोळी घाला. सूळ तो रोवीला भागीरथी तिरीन रुंड तयावरी ठेवेले. मी प्रमाण आधी पाठ करतो मग बडबड करतो. हां, हे 100 चरणाचे अभंग आहे. तुम्ही नादी लागू नका. बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही? पुरावा. जो महाराज पुरावा देत नाही त्याला पुरावा. अरे मनानं सांगून काय उपयोग? पुरावा. मग घरी आले कबीरजी. बायकोनं विचारलं, तुम्ही आला आणि कमाल? डोळ्याला धारा लागल्या. का रडताय हो? आज उत्तर मिळालं, मी माझ्या लेकराच्या अर्ध्यात नाही. म्हणजे आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली. तो म्हणला, बाबा निपुत्रिक व्हा, पण साधू संत जेवले पाहिजे, मुंडकं तोडा. त्याच्या सांगण्यावरून मी मुंडकं तोडून आलो. तयाची ते कांता तयाचं सारखी, भावार्थ नेटकी आवडीची. येरी म्हणे स्वामी फार बरे केले. आपण निपुत्रिक झालो होऊ द्या, पण साधू संत आपल्या घरी जेवतील हा एक आनंद आहे. स्वयंपाक झाला, साधू संत जेवले, रात्र संपली. एवढ्या लवकर का संपली? 9 वाजले ना. आणि सकाळी सगळे वारकरी म्हणाले, कबीरजी 2 दिवसाचे उपवासी होतो आम्ही, अन्नाचा कण पोटात नव्हता. तुम्ही आम्हाला रात्री जेवू घातलं. आमचा पांडुरंग तुमचं बरं करो. आता काय बरं व्हायचं राहिलं? लेकरू मेलं. पांडुरंग बरं कर. थांबा थांबा, मी तुम्हाला सोडवायला येतो. सोडवायला मी येतो सोडवायला. तो नियम आहे. म्हणून भागीरथीच्या काठानं निघाले बरं का जाधव महाराज. तो सुळावर बिना मुंडक्याचा देह लटकलेला. आणि हे झेंड्यावाले वारकरी आले. सुळाजवळून जात असताना त्या वरच्या लटकलेल्या बिना मुंडक्याच्या शरीरानं असे हात जोडायला सुरुवात केली. हे चकित झाले. वारकरी म्हणले, कबीरजी तुम्ही काशीचेच आहे ना? हो, आम्ही भारतभर तीर्थयात्रा करतो. जिवंत माणसं आम्हाला शालूट ठोकत नाही. हे सुळावरचं बिना मुंडक्याचं नमस्कार करतंय राव. काय नवल आहे? कबीरजीनं ओळखलं, माझंच पोर आहे, पण तसं सांगितलं नाही. मला असं वाटतं वारकरी दादा, या लेकराच्या घराण्यात साधू संताच्या सेवेची परंपरा चालत आलेली असावी आणि साधू संताचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं आणि साधू संताच्या दर्शनामध्ये त्याची वासना राहिली असावी. म्हणून दंडवत केला त्याने. म्हणून तुम्हा पासी त्याचे गुंतले संचित. तुम्हा पाशी त्याचे गुंतले संचित. म्हणून दंडवत केला तुम्हा पासी त्याचे गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्याने. वारकरी म्हणाले, एवढं प्रेम? मग आमचा विठोबा काय करतो? तव त्या संताने घेतलीसे आळी, उठविल वनमाळी असे. आता या लेकराला आमचा पांडुरंग जिवंत करल तरच पुढे पाऊल टाकू आम्ही. काय वारकरी म्हणले, अरे पांडुरंगाला एवढं संकट आणायचं असते? जिवंत करल, पण मुंडकं तर पाहिजे ना. बिना मुंडक्याचं कसं जिवंत करल? अरे हो, मुंडकं पाहिजे होतं. मग कबीरजी पुढं आले. मुंडकं असलं म्हणजे होईल का हो जिवंत? जरूर होईल. मग आणू का? म्हणजे आणि मग रडून सांगितलं, आम्ही 3 दिवसाचे उपवासी होतो. पाणी पिऊन माझ्या मुलानं मदत केली चोरी करण्यासाठी आणि ते पकडलं त्याला. दुकानदारानं मुंडकं माझ्या हातात, बाबा मुंडकं तोडा, पण वारकरी जेवले पाहिजे जन्मभर. त्याच्या सांगण्यावरून त्याचं मुंडकं तोडलं. असं तरी आल्या आल्या दिसलं, पुन्हा लेकरू दिसलं, जा लवकर आणा. आणि मग कबीरजी आले. तोपर्यंत आई रडली नव्हती जोपर्यंत वारकरी घरी होते. आणि वारकरी निघून गेले मुरकुडे साहेब. आणि मग आईनं आतून कडी लावली आणि ते जे मुंडकं होतं ते पाटावर ठेवलं. आणि जिवंत बाळासोबत माय बोलती ना, तशी रडू रडू त्या कमालाला बोलू लागली. हे नामदेवाचे 2-3 प्रमाणं सांगतो.
आईचे उद्गार पाटावर मुणकं ठेवलं. कमाला येऊनी पोटाशी केला त्वा उद्धार, लोक तुझ थोर म्हणतील, किती तुझे गुण आठवू मी आता. सत्वधारी सुता कबीराच्या, नाशिवंत देह त्याचा केला त्याग. धन्य हे वैराग्य तुझे बापा, तुझी माझी भेट होईल कैलासी. सांग शिवापासी नमस्कार. इतक्या दारावर थाप. दारोगाड कबीरजी आले. का फुकट नाही गेलं अन्न, वारकरी हट्टाला पेटले, जिवंत होणार आहे लेकरू आपलं. तिथपर्यंत मुंडकं आलं, ते रुंड खाली होतं त्यावरती ठेवलं आणि सगळ्या तीर्थयात्रेच्या पुण्याचा संकल्प पांडुरंगाची प्रार्थना केली. कमाल सजीव झाला. नामदेव त्याचे आठवित गुण. मी का सांगतो, बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव. ठीक आहे. तुका म्हणे ह्याची करावी मिरासी. हा ठीक आहे राहू दे झाला आता. बळी संतापासी द्यावा जीव, तुका म्हणे करा सेवा ना आले जीवावरी तरी. म्हणून विशेष हा लाभ संत संगे. पूर्वपुण्य जरी होतीस अनुकूळ, अंतराय मूळ उपजयते थे. आता ज्ञानेश्वर माऊली भजन. ज्ञानेश्वर राज माऊली तुकाराम. ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले लेकुरे बेरेवा पुढे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुका. आ नाही विचारिला ते कारण्याला फुल. करा क्षमाप तुका म्हणे ज्ञानेश्वरा. राखा पायापैकी करा करा ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.